Hello dear students, our next topic is vibrating magnet. Vibrating magnet. Let us consider the bar magnet having magnetic moment m and length small l. ओके, आपण एक बार मॅग्नेट घेतलेला आहे ज्याची मॅग्नेटिक मोमेंट आहे स्मॉल m आणि लेंथ आहे स्मॉल l. इज प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन b. कुठे ठेवलं आहे ते युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेलं आहे आणि मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन किती आहे कॅपिटल बी. इफ द मॅग्नेट इज डिस्प्लेस्ड बाय द स्मॉल अँगल थीटा अँड रिलीज देन इट परफॉर्म द ऑसिलेशन्स ॲज शोन बिलो. आपण जर त्याला थोडंसं त्याच्या मेन पोझिशनवरून डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर काय होईल, ते तिथे ऑसिलेशन्स परफॉर्म करेल. आपल्याला डायग्रामवरून जास्त चांगल्याने लक्षात येईल. ओके, सो इट्स अ बार मॅग्नेट. एम बी नॉर्थला दाखवलेला आहे, मायनस एम बी साऊथला दाखवलेला आहे. थीटा इज द अँगल. ओके, आणि हा जो बार मॅग्नेट आहे हा फ्रीली सस्पेंड केलेला आहे आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये. ओके, ज्या वरती ॲरोवाल्या लाईन्स आहेत त्या काय आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, इफ वी कन्सिडर द डिस्प्लेस्ड पोझिशन ऑफ द मॅग्नेट देन restoring torque acting on a magnet which tries to bring back the bar magnet to its equilibrium position. म्हणजे काय, जेव्हा आपण त्याला डिस्प्लेस करतो आणि सोडून देतो तर त्या ज्या स्ट्रिंगला आपण तो बार मॅग्नेट टांगलेला आहे त्या स्ट्रिंगमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो, दॅट इज गिवन बाय टॉर्क. आता इथे सर्क्युलर मोशन आहे म्हणून टॉर्क acting on the magnet which tries to bring back the bar magnet to its equilibrium position. त्या मॅग्नेटला त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये आणण्यासाठी रिस्टोरिंग फोर्स, रिस्टोरिंग टॉर्क जो आहे तो तयार होतो. द रिस्टोरिंग टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट इज गिव्हन बाय टॉर्क इज इक्वल टू, आता टॉर्कचे इक्वेशन आपल्याला दिलं आहे, टॉर्क टॉ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर आर्म. ओके, सो टॉ इज इक्वल टू मायनस एम बी एल साईन थिटा. कोणता घेतला, खालचा, मायनस एम बी एल साईन थिटा. टॉची किंमत मिळाली आपल्याला, टॉची व्हॅल्यू मिळाली. इफ थिटा इज अ व्हेरी स्मॉल सो साईन थिटा इज इक्वल टू थिटा. जेव्हा थिटा स्मॉल असतो तेव्हा साईन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, कारण छोटासा जर अँगल असेल तर त्याचा साईन आपण घेतला तर त्याच्यात विशेष असा फरक पडत नाही तो. सो साईन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा. देअरफॉर साईन थिटाच्या जागी आपण थिटा पुट करू. टॉ इज इक्वल टू मायनस एम बी एल थिटा. गिव्ड इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर इफ आय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बार मॅग्नेट अँड अल्फा इज द अँग्युलर ॲक्सेलरेशन देन, आता याच्यामध्ये आय काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अल्फा इज द अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके, सो टॉ इज इक्वल टू आय इंटू ए. बट आपल्याला आय इंटू अल्फा इज इक्वल टू मायनस एम बी एल थिटा माहिती आहे, कारण की टॉ कशाने देत असतो आपण, आय इंटू अल्फाने देत असतो. सो टॉच्या ठिकाणी आपण आय अल्फा पुट केला. आय अल्फा इज इक्वल टू मायनस एम बी एल थिटा. ओके, सो अल्फा इज इक्वल टू मायनस एम बी एल अपॉन आय इंटू थिटा. आता हा जो मायनस एम बी एल आहे, मायनस एम बी एल अपॉन आय आहे, त्याला आपल्याला एक कॉन्स्टंट पुट करावा लागेल. दॅट कॉन्स्टंट इज म्यू. ओके, हिअर म्यू इज इक्वल टू, सो अल्फाचं इक्वेशन काय मिळालं, अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू थिटा. ओके, गिव्ड इक्वेशन नंबर 2. याला काय दिलं आपण, इक्वेशन नंबर 2 दिलं. हिअर म्यू इज इक्वल टू एम बी एल अपॉन आय इज द ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हे काय आहे, ॲक्सेलरेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. फ्रॉम इक्वेशन 2 इट इज ऑब्झर्व दॅट अँग्युलर ॲक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इक्वेशन 2 वरून आपल्या काय लक्षात येतं, तर अँग्युलर ॲक्सेलरेशन जे आहे ते डायरेक्टली प्रपोर्शनल असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, आणि निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. ओके, कारण ज्या डिरेक्शनने आपण फोर्स अप्लाय केला आहे त्याच्या अपोजिट डिरेक्शनने रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. देअरफॉर आपण इथे निगेटिव्ह साईन देणार आहे. द इक्विलिब्रियम पोझिशन हेन्स द बार मॅग्नेट परफॉर्म SHM, आणि याच्यामुळे आपला जो बार मॅग्नेट आहे तो SHM परफॉर्म करतो. ओके, सो आता एक्सप्रेशन फॉर द टाईम पिरियड ऑफ बार मॅग्नेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चनमध्ये हेच विचारलं असतं की आपला जो बार मॅग्नेट आहे त्याचं टाईम पिरियडचं एक्सप्रेशन काढावं म्हणून. तर मग टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला असतो आपल्याला जर कुठल्याही पेंडुलमचा
टाईम पिरियड काढायचा असेल तर तो याने देऊ शकतो आपण 2π अपॉन अंडररूट ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो टी इज इक्वल टू 2π अंडररूट म्यू. ओके, सो या म्यूची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे काय आहे, MBL अपॉन आय. ती व्हॅल्यू आपण जशीच्या तशी इथे पुट केली. बट काय होता आपला अंडररूट जो आहे तो डिनॉमिनेटरमध्ये आहे. तो डिनॉमिनेटरमध्ये न ठेवता आपल्याला त्याला न्यूमरेटरमध्ये घेऊन जायचं आहे. ओके, सो न्यूमरेटरमध्ये जर न्यायचं असेल तर त्याच्या आतमधल्या व्हॅल्यूज त्यांना काय करावं लागेल, आपल्याला त्यांचा रेसिप्रोकल करावा लागेल. ओके, मायनस म्यूची व्हॅल्यू काय आहे आपल्याजवळ, MBL अपॉन आय. ओके, बट तो डिनॉमिनेटरमध्ये होता, त्याला न्यूमरेटरमध्ये नेला आपण. ओके, म्हणजेच 2π त्याला मल्टिप्लाय केला. सो टी इज इक्वल टू 2π अंडररूट आय अपॉन MBL. ओके, सो एक्सप्रेशन फॉर द टाइम पिरियड ऑफ बार मॅग्नेट इज गिवन बाय 2π अंडररूट आय अपॉन MBL. ओके, क्लिअर.